त्वचा अतिशय नाजूक असते आणि होळीच्या रंगांमध्ये अनेक हानिकारक रसायनं असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते, त्वचा खराब होऊ शकते। यासाठी केमिकलयुक्त रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या संदर्भात जाणून घेऊयात वर्धा येथील आयुर्वेदाचार्य आणि सौंदर्य तज्ञ डॉक्टर प्रीती राऊत यांच्याकडून। नेमकं कलर्स केमिकलयुक्त कलर वापरल्यामुळे नेमकं स्किनमध्ये काय रिॲक्शन होते? आपल्या स्किनमध्ये लँगरहॅन्स सेल्स आणि मार्कल सेल्स असतात, जे आपल्या स्किनला रिॲक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ॲलर्जीपासून प्रोटेक्ट करायचं काम करतात, किंवा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी झाली तर त्या ॲक्टिवेट होतात, जेणेकरून तो डॅमेज स्किनमध्ये जास्त डर्मिस लेवलपर्यंत जाऊ नये। तर हा जेव्हा ॲक्टिवेट होतात तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो डॅमेज आहे तो डीपमध्ये न जाता स्किनच्या वरच्या लेअरमध्येच राहतो, पण तुम्हाला तिथे रेडनेस म्हणा, म्हणजे त्वचा लाल होणे किंवा तिथे खाज सुटणे किंवा बर्निंग होणे, या प्रकारच्या रिॲक्शन्स तुम्हाला तिथे स्किनवर दिसून येतात। यालाच कॉन्टॅक्ट ॲलर्जिक डर्मॅटायटिस असं म्हणतात। इथे मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छिते, जर तुमची त्वचा खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही जे कलर्स वापरताय होळीसाठी ते 100% नैसर्गिकच आहेत की नाही याची खात्री करून घ्या, आणि मगच ते कलर तुम्ही तुमच्या त्वचेवर अप्लाय करा किंवा समोरच्याला तुम्ही ते वापरू शकता। जर तुम्ही केमिकलयुक्त कलर सेन्सिटिव्ह स्किनवर वापरलं तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर ते तुरंत रिॲक्शन दाखवणार आहे। त्याच्यामध्ये खाज येणे, त्वचा लाल पडणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा पिंपल्सचा त्रास वाढू शकतो, किंवा तुमच्या स्किनमधले मेलानोसाइट्स जे आहेत, जे मेलानिन पिगमेंट तयार करतं, ते एक्सायटेड होऊन तुम्हाला हायपर पिगमेंटेशनचाही त्रास होऊ शकतो। आपल्याला कलर खेळायचे असतील तर त्यापूर्वी आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे जेणेकरून हा डॅमेज होणार नाही आणि स्किन पण प्रोटेक्टेड राहील? तर सर्वात पहिले तुम्हाला तर केमिकलयुक्त कलर न वापरता तुम्ही नॅचरल सेंद्रिययुक्त कलर्स वापरा। दुसरी गोष्ट, तुम्ही खेळायला जाण्यापूर्वी त्वचेवर अँटीऑक्सिडंट जेल लावा, की जे कलर्समुळे ऑक्सिडेटिव्ह डॅमेजेस होतात स्किनमध्ये, ते प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे पहिले तुम्ही अँटीऑक्सिडंट जेलचा वापर करा। त्याच्यावर तुम्ही वॉटर रेझिस्टन्स सनस्क्रीन लावा। आता आपण जाणून घेऊया होळीच्या रंगांपासून स्किन डॅमेज होणार नाही यासाठी काय करता येईल। इथे सर्वप्रथम मी तुम्हाला सजेस्ट करेन की केमिकलयुक्त कलर न वापरता संपूर्णतः नैसर्गिक रीतीने तयार केलेले कलर्स वापरा, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। त्यानंतर होळीचे कलर खेळण्यापूर्वी तुम्ही स्किनवर अँटीऑक्सिडंट जेल्स लावा, जेणेकरून कलरमुळे होणारा जो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आहे तो होणार नाही। त्याच्यावर तुम्ही सनस्क्रीन वापरा, जे वॉटर रेझिस्टन्स असतील, की जेणेकरून ते पाणी जरी पडलं स्किनवर तरी ते धुतले जाणार नाहीत आणि प्रॉपर प्रोटेक्शन ते तुमच्या स्किनला देतील। आता हे झालं खेळण्यापूर्वी, आणि खेळून झाल्यानंतर इथे आपल्याला त्याला कशी केअर करायची ते आता आपण जाणून घेऊया। त्यासाठी तुम्हाला घरी आल्यानंतर भरपूर पाण्याने पहिले पूर्ण स्किन साफ करायची आहे। त्यानंतर कुठलंही हायड्रेटिंग जे एखादं फेस वॉश म्हणा किंवा बॉडी वॉश म्हणा, त्यांनी तुमचं बॉडी किंवा स्किनचा कलर साफ करायचा आहे। नंतर तुम्ही तुमच्या स्किनला एखादं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर किंवा परत तुम्ही अँटीऑक्सिडंट जेलचा वापर इथे करू शकता, आणि त्यावर छान सेम तसंच वॉटर रेझिस्टन्स सनस्क्रीन, जे हायड्रेटिंग पण असेल मॉइश्चरायझिंग पण असेल, तर या टाईपचं एक सनस्क्रीन वापरून तुम्ही तुमची स्किन केअर घेऊ शकता। एवढं करूनही जर तुमच्या स्किनवर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन आली, इचिंग झालं, रेडनेस आलं, बर्निंग झालं, तर तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधा। तर रंग खेळण्यापूर्वी तुम्ही ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता। याशिवाय मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायलाही विसरू नका। शक्यतो आपण खेळत असलेले रंग हे 100% नॅचरल आहेत याची खात्री करून घ्या आणि नंतरच खेळा। अशा प्रकारे आपण होळीच्या दिवशी हानिकारक केमिकलयुक्त रंगांपासून त्वचेची काळजी घेऊ शकतो। अमित शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।